नमस्कार मित्रमंडळी, हे बघू शकता माल कसा आला आहे. आज आलो आहे पाहुण्याच्या बागेत. मालाला क्वालिटी फिलिटी एक नंबर आहे, काय विषय नाही. फक्त काय झाडांना काय झालं आहे, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तुम्हाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडं कशी दिसते ती ह्याचं तुम्हाला एक आपल्याला जर बघायचं असेल किंवा तुमच्या जर बागात असं झालं असलं तरी पण तुम्ही त्याला वेळेतच तुम्ही आवर घालावा लागेल, अन्यथा झाडं जातील. एक मिनिट. ज्यावेळेस सतत पाणी पडत असतं का नाही, त्यावेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाडांवरती होत असतो. पहिल्यांदा स्टार्टला पहिली स्टेज अशी असते, हे पानांवरून असं तपकिरी रंगाचं असं टिपकं यायला चालू होतं. आणि ही तपकिरी रंगाचं टिपकी ही बुरशीजन्य रोग असल्यामुळं काय होतं, ह्याची वाढ हे पोषक ह्याला वातावरण कसं असतं, ज्यावेळेस आपण हे होतं का, ज्यावेळेस सतत पाऊस पडत असतो का, त्यावेळेस काय होतं, ही बुरशी त्या काळात जास्त प्रमाणात वाढत असते. तर त्याचा इफेक्ट हे असा होतो. हे बघू शकता तुम्ही, झाडांवरून असे तपकिरी रंगाचं आणि अशा प्रकारचं हे होत असतं. तर ह्याला जर वेळेत जर तुम्ही बुरशीजन्य जर एखादं बुरशीसाठी जे काय चांगल्या प्रकारचं औषध जर समजा तुम्ही फवारणी जर ह्याच्यावरती नाही घेतली तर झाडं असे होते ती. हे काय होतं, बुरशी याला पूर्णपणे असे अटॅक केला जातो. आणि ह्याची फळं, ह्याला जर फळधारणा जर असेल तर ह्याची फळं फुगत नाही ती आणि पिवळी पडायला चालू होतं. तर मग ह्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचं Z78 किंवा नेटिव्ह किंवा तुम्ही बुरशीजन्य किंवा स्ट्रॉंग त्याच्यापेक्षा जर चांगलं अजून तुम्हाला जी काही मार्केटमध्ये जी अवेलेबल असेल तर ते तुम्ही फवारलं तरी चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. ही झाली दुसरी स्टेज. आणि तिसऱ्या स्टेज कुठल्या प्रकारची असते तुम्हाला दावतो. ही तिसऱ्या स्टेजला अशा प्रकारची झाडं पूर्णपणे अशी झाडं व्हायला चालू होतं. ह्यासाठी ह्या जर गोष्टीला जर थांबवायचं असेल, आता बघू शकता ही जवळजवळ 5 ते 6 गुंठ्यातल्या क्षेत्रामध्ये हे पूर्णपणे असं झाडांना झालेलं आहे. तर ही झाडं पूर्णपणे ही बुरशीनं अटॅक केलेला आहे. ह्या बुरशीजन्य रोगामुळं ह्याला तपकिरी बुरशी रोग म्हणते ती. तर ही झाडं अशी होते ती. आणि ही पूर्णपणे तिसरी स्टेज पूर्णपणे झाड वायपट जर जायचं असेल तर पूर्णपणे असं कलर आलेला असतो. कलर म्हणजे तपकिरी, पूर्णपणे तपकिरी पानं झालेली असते ती. आणि असं करून हे बघू शकता, ही झाड जे आहे का नाही पूर्णपणे हे बुरशीनं पूर्ण विळखा पडलेला आहे. ह्याची मुळी वगैरे चालू असते पण वरनं प्रकाश संश्लेषण होत नसल्यामुळं हे अशी झाडं ह्याला पूर्णपणे स्पॉट येतात आणि ती झाड जातं. तर ह्याला वेळेतच उपाय केला पाहिजे.